नाशिक जिल्ह्यातील एका बहुराष्ट्रीय कंपनीमधील महिलांचं लैंगिक शोषण, नमाज पठणासाठी जबरदस्ती आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचं प्रकरण उघड झालंय। त्यामुळे देशभरात खळबळ उडाली असून या कॉर्पोरेट जिहाद विरोधात तीव्र संताप व्यक्त होतोय। लव्ह जिहाद, धार्मिक दहशत आणि धर्मांतर रॅकेटची साखळी उद्ध्वस्त करावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे। नाशिक जिल्ह्यातील एका बहुराष्ट्रीय कंपनीमधील हिंदू कर्मचाऱ्यांवर नमाज पठण, धर्मांतर आणि गोमांस खाण्यासाठी दबाव टाकल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या कॉर्पोरेट जिहादामुळे देशभरात प्रचंड खळबळ उडाली आहे। या कंपनीविरोधात सर्वच हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत। लव्ह जिहाद, धर्मांतर आणि लैंगिक शोषणाची जिहादी मानसिकता मोडीत काढण्यासाठी शासनानं कठोर पावलं उचलावीत, नाशिकमधील त्या बहुराष्ट्रीय कंपनीचा परवाना रद्द करावा, कॉर्पोरेट जिहाद, लव्ह जिहाद आणि धर्मांतर रॅकेट उद्ध्वस्त करावीत, बहुराष्ट्रीय कंपन्यांचं सुरक्षाविषयक ऑडिट करावं अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। या मागण्यांचं निवेदन कोल्हापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्याकडे सादर करण्यात आलं। यावेळी शिवानंद स्वामी, राजू यादव, किशोर घाटगे, संभाजी भोकरे, गजानन तोडकर, रामभाऊ मेथे, योगेश केरकर, पूजा शिंदे, शशी बिडकर, विक्रम जरग, BM देवणे, साधना पट्टणशेट्टी, सुनील सामंत, कृष्णा पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।